होती कशावरती आले मध्यंतरी आले की 1 दिवसावरती आले. आता वन डे म्हणतो आपण, त्याचं नाव काय ठेवलं वन डे. आता तर मी तर असं म्हणतो अर्ध्या पारगावर आलेले लग्न आहे. मन पडलेली पहा, सकाळीच तामठून, दुपारी धामधूम, संध्याकाळी असा कार्यक्रम. आणि लग्नाची जी परिस्थिती तशी सुद्धा भागवताची परिस्थिती झाली हो. भागवत कसे चालायचे, काही संगीत नाही, संगीत नाही असं नसू द्या, पण पूर्ण कथा सांगितल्या जात होती. आताची भागवत तशी नाही बरं. आताची भागवत सकाळी खुशाल फिरा, कुठं जायचं असेल काम झाला काय करायचं करा, संध्याकाळी आले ना 7 ते 11, बरोबर ना, 7 ते 11 कार्यक्रम राहतो भागवताचा. एवढ्या 7 ते 11 मध्ये जेवढं सांगितलं जाईल तेवढंच भागवत. त्यानंतर काही भागवत सांगितलं काही काम करत नाही, 4 दिवस बरी म्हणजे महाराज मंडळीचे असे कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमामुळे काय झालं, आणि भागवत सांगणाऱ्यावर सुद्धा परिणाम झाला. आता जे काही आमच्यासारखे सांगणारे होते ना, आमच्या सांगण्यावरती परिणाम झाला तो. आणि सर्व म्हणाले बाबा तसं भागवत करायला पाहिजे. खरंच ना, दिवसभर पहा गुंतून बसावं लागतं, पडावं लागतं. याच्यापेक्षा एक टाइम घेतात ते हरकत नाही. म्हणजे एक टाइमावरती एका पारगावरती भागवताचा कार्यक्रम. पण यापासून खरं जर पवित्र गेलो ना आपण, खऱ्या भागवताला मुख लावलेले आहे हो. पूर्ण भागवत सांगितलं जात नाही हो. म्हणून त्यातल्या ज्या काही कथा आहेत ना, कथा ह्या आम्हाला ऐकायलाच मिळत नाही. आणि म्हणून त्यातली जी काही कथा आहे, मी घेणारी कथा पुरंजनाचं चरित्र जे आहे हे मी थोडंसं पुन्हा सांगणार आहे.